स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, अधिक महिन्याचे 15 दिवस झालेले आहे आणि 15 दिवस शिल्लक आहेत. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आपल्याकडे धार्मिक आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. पुरुषोत्तम मास म्हणूनच या महिन्याची ओळख आहे. या महिन्यात जशी जावयाला वाण देण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे आणखी एक परंपरा आहे, ती म्हणजे आपल्या सौभाग्यवती मुलीने आईची ओटी भरणे. तर ओटी भरणे म्हणजे एक प्रकारे आईचा सन्मानच करायचा असतो. आता ओटी कशी भरायची, अधिक महिन्यात सुवासिनी मुलींनी आईची ओटी का भरायची, याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पण व्हिडिओवरती कमेंट येत होत्या की आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी भरायची असते, पण आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मातृदेवो भव असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आई आपल्या लेकरासाठी कित्येक गोष्टी करत असते आणि काही गोष्टींसाठी आपण आईला गृहीतच धरलेलं असतं. पण अधिक महिन्यामध्ये आपल्याला संधी मिळते की आईच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणे, आईचा सन्मान करायचा. लग्न झालेल्या मुलींनी म्हणजे सौभाग्यवती मुलींनी आपल्या आईची ओटी भरायची असते. पण आई हयात नसेल किंवा मग काही कारणांमुळे आईजवळ पोहोचणं शक्य नसेल, म्हणजे तुम्ही खूप दूर राहत असाल, अधिक महिन्यात तुम्हाला आईजवळ पोहोचणं शक्य नसेल किंवा मग आई तुमच्यापासून लांब राहत असेल, तर मग आईची ओटी भरणं अधिक महिन्यात काही कारणास्तव शक्य नसेल, तर मग आपण कोणाची ओटी भरायची असा प्रश्न आपल्याजवळ उभा राहतो. मग आई नसेल तर तुम्ही मावशीची किंवा मग माते समान जी स्त्री असते, मातृसमान, त्या स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता. उदाहरणार्थ आपली आत्या असेल, मोठी बहीण असेल, काकू असेल, नणंद असेल. फक्त आपल्याला सासूची ओटी भरता येणार नाही. तुम्ही शेजारच्या एखाद्या स्त्रीची किंवा कोणत्याही सुवासिनी स्त्रीचा आदर करून तिची ओटी तुम्ही भरू शकता. आई नसेल तर कोणी ना कोणीतरी आपल्याला जीव लावत असतं. आईसारखाच नाही, पण त्याप्रमाणे आपल्याला लेकीप्रमाणे कोणीतरी जपत असतं. आपली मावशी असेल, काकू असेल किंवा आपली आजी असेल, मोठी बहीण असेल, वहिनी असेल, त्यांची ओटी आपण आई नसेल तर भरू शकतो. आई विधवा असेल तर तरीही तिची आपण ओटी भरू शकतो. तिचा मानपान आपल्याला करायचा असतो. आई नसेल तर आईच्या नावाने तुम्ही कोणत्याही एका स्त्रीचा मानपान करा, आदर करा, तिला अधिक मासामध्ये जेवू घाला, खणा नारळाने तिची ओटी भरा. म्हणजे आपल्या आईचीच ओटी भरण्यासारखं ती स्त्री आपल्याला आशीर्वाद देईल. ओटीत आपण काय काय सामान घालतो ते आपल्याला माहीत असतं. प्रामुख्याने एखादं ब्लाऊज पीस किंवा खण असतं, तांदूळ किंवा गहू, नारळ, खारीक, लेकुरवाळं, हळकुंड, या गोष्टी आपल्याला ओटीमध्ये घालायच्या असतात. त्यासोबत अधिक मास आहे, आंब्याचं सीझन आहे, आंब्याचं फळ तुम्ही ओटीमध्ये घालू शकता. आणि आपली इच्छा असेल तर आईला एखादी छानशी साडी आपण घ्या किंवा मग दुसरी काही भेटवस्तू घ्यायची इच्छा असेल तुम्हाला आईसाठी तर ती वस्तू घेऊ शकता. पण या 4-5 ज्या वस्तू आहे प्रामुख्याने त्या ओटीमध्ये असायलाच पाहिजे. आईला काय आवडतं याचा विचार खूप कमी वेळा आपण करतो. तर अधिक मासात आपल्याला संधी आहे मुलींना आपल्या आईची ओटी भरण्याचा. मग अधिक मासाच्या निमित्ताने आईच्या आवडीचे पदार्थ किंवा आईला ज्या काही गोष्टी आवडतात त्या आपण ओटी भरायच्या निमित्ताने आईला द्यायच्या आहे. विकतचे गोड पदार्थ देण्यापेक्षा घरी तुम्ही स्वतःच्या हाताने आईसाठी बनवा किंवा मग आईसाठी काजू, बदाम, सुकामेवा जो असतो तो द्या. म्हणजे आई ते खाऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल. कारण आई लेकरांच्या गडबडीत स्वतःकडे कधीही लक्ष देत नाही. म्हणून आईसाठी तुम्ही जो सुकामेवा असेल, खजूर असेल, मनुके असेल, यांच्यासारखे पदार्थ आईला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. हा एक चांगला ऑप्शन आहे की ज्यामुळे आईची तब्येत चांगली राहायला मदत होईल. आपल्याकडे ओटी भरणे हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. ओटी भरणं म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा सन्मान ओटी भरण्याच्या संस्कारातून केला जातो. आई नसेल तर सासूची ओटी भरता येईल का किंवा सासूची ओटी आपण भरू शकतो का अधिक महिन्यात, असा प्रश्न देखील बऱ्याच मुलींच्या मनात आहे, बऱ्याच सुवासिनींच्या मनात आहे. तर आई नसेल तर सासूची ओटी तुम्ही भरू शकत नाही. कारण सासूने तिचा मुलगा आपल्याला दिलेला असतो, म्हणजे आपला नवरा आपल्याला दिलेला असतो. मग आपण जर त्या सासूची परत ओटी भरली तर तिचा मुलगा परत केल्यासारखं होतं, असा एक अर्थ यामागे निघतो. म्हणून
माहितीच्या आधारे असं सांगते की आई नसेल तर आपल्याला सासूची ओटी भरता येणार नाही, किंवा आई असो किंवा नसो पण आपल्याला अधिक मासामध्ये सासूची ओटी भरता येणार नाही. आपली सासू सोडून बाकी सर्व स्त्रियांची ओटी आपण आईच्या नात्याने किंवा आदर करण्यासाठी भरू शकतो. फक्त अधिक मासामध्ये सासूची ओटी भरण्याची चूक आपण करायची नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये ओटी भरणे हा एक अत्यंत पवित्र आणि शुभविधी आहे. बऱ्याच शुभ कार्यांच्या वेळी सुवासिनींची ओटी भरली जाते. लग्नामध्ये त्या नववधूची ओटी भरली जाते. प्रेग्नेन्सीमध्ये डोहाळे जेवण असेल, चोर ओटी असेल तेव्हा ओटी भरली जाते. एवढंच नाही तर आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जातो तर तिथे जाऊन देखील आपण कुलदेवीची ओटी भरतो. तर आपल्याला अधिक मासामध्येच फक्त आईची ओटी भरता येते, इतर कधीही आपण आईची ओटी भरू शकत नाही. म्हणून दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात आईची ओटी आपण भरायची असते. तर ज्या नवविवाहित मुली असतील, ज्यांना माहिती नसेल, तर त्यांनी नक्कीच या अधिक मासामध्ये आईची ओटी भरा. भलेही तुमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला असेल तरी तुम्ही एखाद दिवशी खास आपल्या आईला आपल्या घरी आमंत्रित करा किंवा आईला भेटायला जा आणि तिची ओटी नक्कीच भरा. याची ओटी अधिक मासात तुम्ही कधीही भरू शकता. अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ आहे. अमावस्येच्या अगोदर, अधिक महिना संपायच्या अगोदर आईची ओटी नक्कीच भरा. तुम्ही आईची ओटी भरली असेल तर तसं मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. अधिक मासामध्ये फक्त आईचीच नाही तर कुलदेवीची देखील आपल्याला ओटी भरायची आहे. तुम्ही भरली असेल तर हरकत नाही. ज्यांनी भरली नसेल त्यांनी अधिक मास संपायच्या अगोदर कुलदेवीची देखील ओटी भरा. प्रत्यक्ष कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर आपल्या घरीच, आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असतो, घरातच तुम्ही ओटी भरू शकता. तर अधिक मासात कुलदेवीची ओटी कशी भरायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ सर्च करून तुम्ही ती माहिती बघा आणि त्याप्रमाणे कुलदेवीची ओटी भरा, कुलदेवीची सेवा करा. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात आईची ओटी का भरायची, कशी भरायची, आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची, अधिक मासात सासूची ओटी भरता येते का, याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही देखील आईची ओटी भरली की नाही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे, तिथे देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. अधिक मासात आपल्याला गायीची सेवा करायची आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी जोडवी बदलायची असते. तर याबद्दलची देखील तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलवरती व्हिडिओ सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.